महाराष्ट्रामध्ये शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला आणि युवतींनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। भीक नको संरक्षण हवे या घोषणांनी अहमदनगरचा परिसर दणाणून निघाला। राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चाची सुरुवात महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली। महिलांना संरक्षणाची मागणी करणारे आणि सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाला। छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला। या मोर्चामध्ये ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर, प्रियांका साळवे, फरीन शेख, प्रदेश सचिव विनोद साळवे, शिवाजीराव मडके, विलासराव रहिंज, रुकैया शेख, विमल कांगुर्डे, अलका ससाने, हिराबाई खरात, शामराव वागसकर, सतीश गंधाकते, श्रीधर शेलार, सागर गायकवाड, सुभाष ठाकरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मोठा गंभीर विषय आहे। माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये आज लहान 3 वर्षाची 4 वर्षाच्या मुलीपासून ते 70 वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे। महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण, त्याच्यामध्ये बलात्कार, रेप, मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे। माझ्या महिलांना, माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणलेला आहे। माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या। आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्त्वाचं आहे। पुढची भूमिका याच्यामध्ये प्रत्येक करता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, बंद झालेली असली तरी चालू करावी, कारण बंद झाले म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक उदाहरण त्यांना दिले जावं। भर रस्त्यात त्यांना आमच्या समोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसेल। ह्या वासनांद लोक जे रस्त्यामध्ये फिरतायत, मोकाट फिरतायत, यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे। प्रशासन आणि शासन, कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे। मॅडम, सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, ती गरजेची आहे की संरक्षण गरजेचं आहे, काय सांगा? मॅडम, तुम्ही एक महिला पत्रकार आहात, तुम्ही महिला आहात, आपल्याला पैशांपेक्षा आपली इज्जत प्यारी आहे, आपले संरक्षण प्यारं आहे। महिलांच्या अजून काय काय समस्या आहेत? तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय महिलांच्या समस्या बरेच आहेत, पण सगळ्यात मोठी समस्या आपण आज म्हणतो, आपण स्वातंत्र्य देशात आपण वावरत आहोत, आपण स्वातंत्र्य काळानंतर इंडिपेंडंट वुमन म्हणून एका इक्वॅलिटीमध्ये आपण जगत आहोत, पण ती इक्वॅलिटी आता खऱ्या अर्थाने कलंक लागलेला आहे। ती इक्वॅलिटी कुठेच दिसत नाहीये। कुठेतरी वासनेच्या विकृतीच्या आहारी पडून लोकांनी स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीला छळले जातं। हे छळ थांबले नाही तर आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची जी जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महाराजांची शिकवण आहे तिला काळिमा फासली जात आहे।